हॅलो एव्हरीवन, सध्या चालू आहे हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा खूप जास्त येतात. सो आज मी बनवणार आहे तुरीच्या शेंगाची आमटी. त्यासाठी इथे मी काही शेंगा सोलून घेतल्या आहे आणि आता मी मसाला बनवत आहे. त्यासाठी मी इथे घेतले मिरच्या, कांदा, खोबरं, कोथिंबीर, जिरा आणि अद्रक लसूण. त्यानंतर या ज्या शेंगा आपण सोलून घेतल्या होत्या, आता त्या कढई गॅसवर ठेवून 5 ते 7 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटं भाजल्यानंतर याचा कलर चेंज झाला की याला साईडला काढून घ्या. आणि आता याच कढईमध्ये आपण मसाला भाजणार आहोत. त्यासाठी इथे मी घेतले खोबरं, त्यात टाकला आहे मी जिरा. आता मी कांदा भाजून घेणार आहे. त्यात थोडंसं गोड तेल ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे मी ॲड केले अद्रक लसूण, हिरव्या मिरच्या. मसाला भाजून झाला की हा मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच मिक्सरच्या पॉटमध्ये तुम्हाला आता ज्या शेंगा आपण भाजून ठेवल्या होत्या त्या ओबडधोबड बारीक करून घ्यायच्या आहे. आता आपण देणार आहोत आमटीला फोडणी. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल टाकले. तेल गरम झाले की त्यामध्ये फोडणी आणि लसूण, कढीपत्ता घालून जो मसाला आपण बारीक केला होता त्याला मी फोडणी दिली आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, थोडंसं धने पावडर. त्यानंतर मसाला चांगला तळून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे जे आपण तूर ओबडधोबड बारीक करून घेतली होती ती ॲड करायची आहे. त्यानंतर पाणी तुम्ही ॲड करायचं आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनटं याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. सो अशा प्रकारे ही झाली आपली तुरीच्या शेंगाची आमटी तयार. सो ही आमटी तुम्ही भाकरी, पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता आणि खूप टेस्टी लागत होती. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.